नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत माझ्या मी अँड माय नॅनो ब्लॉगमध्ये. आज मी कोकणातल्या या आपल्या गणेश शाळेला भेट देणार आहोत. कोकणातील गणपती कसे असतात त्याचा उत्सव आता सुरू होईल. चला आपण गणेश शाळेला भेट देऊया. कोकणातील गणेश शाळेला माझ्या नॅनो सोबत. आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या सासोली मंदार चित्रशाळेत जाणार आहोत ना, त्या फक्त त्या सीमेवर उभा आहोत. इथून 2 किलोमीटरवर ते चित्रशाळा आहे. आता आपण त्या दिशेने जाणार आहोत. ओके. चला, मी सांगितल्याप्रमाणे आपण मंदार मूर्ती केंद्र सासोली इथे आलो आणि या केंद्रामध्ये इथे पाहत हजारो मूर्त्या इथे तयार आहेत. आणि हे मूर्तिकार कोण आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊ. हे जे आपण मूर्त्या पाहतात या सर्व मूर्त्या हा कोकणातील अतिशय प्रसिद्ध अशी फार मोठी ही गणेशशाळा आहे. चला तर आपल्याला आता मी भेट करून देतोय गणेश ठाकूर, ज्यांनी ही कार्यशाळा गणेश कार्यशाळा उभी केली त्याचे सर्व या. नमस्कार गणेश ठाकूरजी. नमस्कार. हे आहेत सुप्रसिद्ध गणेश ठाकूर, मूर्तिकार आणि या चित्रशाळेचे सर्व कोकणातील अतिशय मोठ्या प्रमाणात या इथे गणपती होतात, निर्मिती केली जाते आणि त्या सर्व या मूर्त्या घरोघर सार्वजनिक ठिकाणी या सर्व ठिकाणी जातात. नमस्कार सर. नमस्कार. तर सर मला फक्त एवढं सांगा की आपण ह्या ज्या मूर्ती आहेत आज किती वर्ष झाली या चित्रशाळेला? आपल्या साधारणपणे 25 वर्ष होत आली. हो का? 25 वर्ष झाली. आपण व्यवसायाबरोबरच एक सेवा म्हणून आम्ही ही व्यवसाय करतो. व्यवसाय हे आहेच, पण एक सेवाभावी वृत्तीने ही चित्रशाळा वाढवलेली आहे. अच्छा. मला वाटतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकमेव मोठी चित्रशाळा. त्याबद्दल वादच नाही. जे आता पाहिल्या हजारो मूर्त्या मी आपल्याला सांगू इच्छितो. आपण ज्या आता पाठीमागे आसपास ज्या मूर्त्या पाहतो त्या तयार पूर्ण झालेल्या आहेत, परंतु याच्यापेक्षा अधिक मूर्त्या त्यांच्या कार्यशाळेमध्ये दुसरीकडे तयार होत आहेत, चालू आहेत. त्या रंगकाम झाल्यानंतर मग इथे येतील आणि इथे. त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा ते गोवा वगैरे ह्या ठिकाणी सर्व ठिकाणी या मूर्त्या इथे आता त्या गणेश रूपात तिथे हे स्थापना होईल त्यांची.
तर याशिवाय आणि आपण आणि काही सांगू शकाल का या? नाही, सांगेन मी एकच की व्यवसाय आहेच, पण त्याबरोबर तुम्ही जे म्हणालात ना कार्यशाळा, म्हणजे मी त्यावर एक मुद्दा सांगू इच्छितो की इथे बरेच कारागीर पण घडतात. हां, जसे मूर्त्या घडतात तशाच अनेक कारागिरांना इथे प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या म्हणजे काम आणि त्याच्यातनंच प्रशिक्षण, अशातनं अनेक कारागीर सुद्धा तुम्ही गेल्या निर्माण 25 केले. वर्षामध्ये निर्माण बरोबर. झालेले आहेत. त्यामुळे ही गोष्ट प्रामुख्याने इथे घडत आहे. त्याचबरोबर गोव्यामध्ये जास्तीत जास्त मागणी आहे आणि आपण दुबईला पण एक्सपोर्ट करतो. हो का? हां, देशात परदेशात आणि कुठे कुठे जातो? बरोबर, सांगली, मिरज, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे, सगळे म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा, महाराष्ट्र आणि गोवा प्रामुख्याने. आजूबाजूच्या सर्व राज्यामध्ये होय. त्या गणेश मूर्ती जातात जातात. आणि त्या मला वाटतं कमी पडत असतील असं वाटतं मला. एवढी प्रचंड मोठी जागा आहे, सर्व काही आहे, तरी पण मला वाटतं काही लिमिट्स असतात त्यामुळे, असतात. आणि त्याची मागणी एवढी दिसते आणि इतक्या सुंदर विविध प्रकारच्या याच्यामधल्या शोभेच्या मूर्त्या आणि ह्या सुंदर, फार सुंदर आहे. तर त्या एवढ्या सिंधुदुर्गामधून दूरवरून लोक इथे का येतात त्याचा आज आम्ही प्रत्यक्ष बघतोय. एवढ्या सुंदर अप्रतिम मूर्त्या आपण ते हे केल्यात, निर्माण केल्यात, त्या खरंच कौतुक करण्याचं. त्याच्या मागे बरीच प्रचंड मेहनत आहे, दिसते जिद्द आहे. त्याचं. आणि गेली 25 वर्ष हे सेवाभावी वृत्तीने आम्ही करतो आहोत. याच्यामध्ये क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो. प्रश्न नाही. प्रचंड म्हणजे मी स्वतः कधीही मी ॲज अ ओनर म्हणून मी कधीच तुम्हाला दिसणार नाही. मी त्या कामगारांमध्येच एक कामगार नाही. मी हे म्हणजे हे मी आपल्याला सांगू इच्छितो सर्वांना की मी आता या कार्यशाळेत म्हणजे या चित्रमंदिरात खरं मला ओनर कोण आहे हे कोण आहे हे शोधावं लागलं आणि शोधल्यानंतर कळलं की हे एका ठिकाणी बसून त्या मूर्तीचं संपूर्ण डिटेलिंग त्या कारागिरांना ते देत होते. आणि तर अशा पद्धतीने ते नुसते मूर्तिकार नव्हे तर त्यांनी कलाकार पण घडवलेत या कोकणात. आणि कोकणात तर नाही, हे ते दूरवर महाराष्ट्रामध्ये गेलेले आहेत आणि याच्या पुढे आपल्याला पाहता येईल. तर आपण खरोखर मला खूप म्हणजे आनंद दिलात ते पाहून सगळं. मी खरंच आपल्याला शुभेच्छा देतो. यानंतरही आपण इतर कार्यशाळेमध्ये मी देईन आपल्याला. आज माझ्या या ब्लॉगच्या निमित्तानं मला आपल्याला भेटता आलं, खूप आनंद झाला. धन्यवाद सर.
आणि तुम्ही सर्वजण माझ्या अरुण मिस्त्री या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बाय.